हे गाइज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर गाइज आता आपण घरी आलोय आणि गाइज फ्रेश वगैरे झालोय, पाहू शकता बत्ती वगैरे पण लावली आहे। आणि गाइज आपल्याला जायचं आहे आज लोणी काळभोर येथील रामदरा मंदिर आहे, खूप जुनं। आणि गाइज महत्त्वाचं म्हणजे ते मंदिर तलावाच्या मध्ये सेंटरमध्ये आहे। तर गाइज खूप एक्साइटमेंट आहे तिकडे जायसाठी। तर ते इथून आहे टोटली 41 ते 42 किलोमीटर इथून आहे। तर गाइज आपण आज तिकडे जात आहोत। तर गाइज माझ्यासोबत आहे आज सोनू खोपडे, पाहू शकता गाइज इथे सोनूभाऊ खोपडे पण आज आपल्या रूमवरती आलेत आणि आज आम्ही दोघं मिळून जाणार आहोत रामदरा मंदिर पाहायसाठी। खूप एक्साइटमेंट आहे कारण बरेच दिवस इच्छा होती रामदरा मंदिराला जायचं, पाहायचं, कारण त्याच्या आतमध्ये श्रीराम प्रभू, सीतामाई आणि लक्ष्मण यांची मूर्ती आहे। खूप एक्साइटमेंट आहे तिकडे जायसाठी, आज आपण तिकडे जाणार आहोत। तर चला तर मग मित्रांनो फायनली आता आपण रामदरा मंदिराच्या पार्किंगला आलोय, पाहू शकता। थोडा वेळ लागला कारण पाऊस पण आहे। असं आहे इथे पार्किंग, इथे आपण गाडी पार्क केली आहे। पाहू शकता अशी इथे पार्किंगची फी आहे 20 रुपये। आणि फायनली आपण आता रामदरा मंदिराच्या फ्रंट गेटवरती आहोत। पाहू शकता इथे मंदिराची वेळ सुद्धा आहे सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत। आपण आता रामदरा मंदिराच्या फ्रंट गेटवरतीच आहोत। पाहू शकता मित्रांनो असं हे तलावाच्या आतमध्ये मंदिर आहे। खूप सुंदर वातावरण आहे इकडे आणि पाऊस असल्यामुळे अजून थंडावा आहे। झाडांनी अगदी वन असं झालेलं आहे, खूप सुंदर आहे, पाहू शकता। ऑलरेडी तू पाहू लागली खरंच खूप भारी आहे। हा बाहेरचा व्ह्यू आहे, खूप झाडं आहेत मोठी आणि खूप जुन्या काळातली झाडं आहेत ही, पाहू शकता। एवढा थंडावा आहे खरंच, पाहू शकता मित्रांनो। इथे सूचना फलक सुद्धा आहे। येताना आपण पार्किंगच्या ठिकाणी खालती मुलगा होता त्याच्या आपण कपाळाला गंध सुद्धा लावून घेतला। ऑलरेडी आपण लावतो स्मरण, तो मुलगा आला तिथे आणि म्हणाला कपाळाला गंध लावा, चला म्हणलं आपण लावून घेऊ। छोटा मुलगा होता, पाहू शकता। हे खरंच खूप भारी आहे इकडे थंडावा। आपण मंदिराच्या इकडे प्रवेश करू, पाहू शकता। हे सद्गुरू मंगलमूर्ती महाराज समाधी आहे इथे।
मंदिराच्या आतमध्ये आलो आहे. खरंच खूप भारी आहे इथे. आणि मंदिराच्या खांबावरती पाहू शकता अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. पाहू शकता श्रीराम लक्ष्मण सीता माता आणि सोबत त्रिमुखी दत्ताची मूर्ती आहे. अशा इथे भिंतीवरती मूर्त्या आहेत. पाहू शकता खूप बरं वाटलं. दर्शन वगैरे घेऊन आता आपण थोडा वेळ मंदिरात बसणार आहे. पाहू शकता असं आहे मंदिरातील आतमध्ये गावाला आहे. खरंच खूप भारी आणि शांत. खूप कोरीव काम केलेलं आहे. मूर्त्या वगैरे आहेत आतमध्ये. प्रत्येक भिंतीवरती प्रत्येक देवाची मूर्ती आहे. पाहू शकता आल्यासारखं मन प्रसन्न झालं. खरंच खूप भारी छान वाटलं इकडे आल्यावर. थोड्या वेळ आपण आता इथे बसणार आहोत. खरंच खूप भारी आहे वातावरण. थंडगार वातावरण, अगदी मनमोहक असं इथे वातावरण आहे. तर मित्रांनो इथे आलो, थोडा वेळ बसलो, दर्शन वगैरे घेतलं. आता आपल्याला फायनली वरच्या साईडला तिकडे खूप मोठं गार्डन वगैरे म्हणजे खूप भारी वाटतंय. झाडं वगैरे खूप मोठी आहेत. तिथे थोडा वेळ आराम म्हणजे थोडा वेळ बसू शांत. तिकडे पण गारवा आहे. आपण आता तिकडे जाऊ. दर्शन वगैरे येऊन आता खूप भारी वाटलं. चला तर मग आता आपण मंदिराच्या बाहेर जातो. आता आपण दर्शन वगैरे करून मंदिराच्या बाहेरचे परिसरामध्ये आलो आहे. आता मंदिराच्या बाहेर परिसर बघू. खूप भारी आहे इकडे. खूप झाडं आहेत. महत्त्वाचं म्हणजे पाहू शकता श्रीराम भक्तीचं श्री क्षेत्र रामदरा शिवालय.
तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे घेतलं आहे आणि सभोवताचा परिसर वगैरे पण आपण पाहायला खरंच खूप छान आहे. मंदिराच्या साईडला म्हणजे पूर्णपणे असं तलाव आहे आणि तलावाच्या मध्ये मंदिर आहे. तर इकडे येऊन खरंच खूप भारी वाटलं आणि सोबत आज थोडा पाऊस पण कमी आहे त्यामुळे अजून भारी वाटलं. कारण पाऊस असला की थोडं रस्ते वगैरे इकडे थोडे मातीचे आहेत त्यामुळे गाडी चालवायला थोडा त्रास होतो. पण पाऊस नसल्यामुळे रस्ते वगैरे सुकलेले आहेत आणि तिकडे यायला काही त्रास झाला नाही. आज पाहू शकता पाठीमध्ये हे असं इथे रामदारा मंदिर आपण आज पाहिलं. आलो खूप इच्छा होते मंदिर पाहिजे. खूप भारी वाटलं इकडे आल्यावर. एवढं तसं की इकडे झाडं जास्ती आहेत त्यामुळे गारवा जास्ती आहे. आता सुद्धा एवढा वारा सुटला आहे. खरंच खूप असा मंदिराचा व्ह्यू आहे. सुट्टी असली की घरी बसणे नाही, घरी बसण्यापेक्षा थोडं फिरणं, कारण लाईफमध्ये फिरणं हे खूप गरजेचं आहे. पाहू शकता आता आपण फायनली दर्शन वगैरे घेऊन पार्किंग पाशी आलो आहे. तर मित्रांनो दर्शन वगैरे आता घेऊन झालं. आपण आता फायनली आपल्या गाडीपाशी पण आलो आहे आणि आपल्याला जायचं आहे आता घरी. भेटू चला तर मित्रांनो, तर आधी जाऊ आपण घरी. फायनली आता आपण रामदारा मंदिर वगैरे पाहून दर्शन घेऊन घरी आलो आहे. रस्त्यामध्ये थोडा पाऊस पण मिळाला. पाऊस थोडा चालू झाला, थोडंसं भिजलो आहे पाहू शकता आणि आवाज पण ऐकतो. आता पाऊस पण चालू आहे आणि आता फ्रेश वगैरे होऊ, जेवण वगैरे करू. त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ वगैरे एडिट करायचा आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.